आज आहे आदिवासी जागतिक आदिवासी दिन। बघू शकता देखील एक वीर पाहिजे, आला पार एक वीर पाहिजे, या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे, या देशाला बिरसा तुझे नाव पाहिजे। कोणी नादी लागू नका आमच्या कोणी, आम्ही जातीनं हाव आदिवासी, नादी लागू नका आमच्या कोणी, आम्ही जातीनं आदिवासी।
हे आपण पूजन करून घ्यायचं आहे. रवी हातवर कर ना. एक वीर पाहिजे या देशाला, बिरसा तुझे नाव पाहिजे या देशाला, बिरसा तुझे नाव पाहिजे. कोणी नादी लागू नका आमच्या कोणी.
आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब आपल्या सदैव मतदारसंघाची आपल्या हिताचे साठी विचार करणारे आदरणीय प्रशांतदा ठाकूर येथे उपस्थित आहेत ते विनंती करत आहोत. शिवाय छत्रपतींच्या पुष्पहार होत आहे. खरोखरच आज भाग्याचा दिवस आहे की आपण या तालुक्यातील संपूर्ण समाज, दोन्ही समाज ईश्वरचरित प्रार्थना खरोखरच उपस्थित आपले आमदार तसेच अनेक उपस्थित प्रतिष्ठित मान्यवर आपले कार्यकर्ते. याच्यानंतर आपले पनवेलचे विद्यमान आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब यांना मी समस्त आदिवासी समाजाच्या वतीनं 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्थानिक भूमिपुत्र दिवा पाटलांचा, स्थानिक भूमिपुत्र दिवा पाटलांचा या ठिकाणी लगेच साहेबांना जय आदिवासी. जय आदिवासी. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आणि या आदिवासी दिनाच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये सर्व आदिवासी समाज आज एकत्रित आलेला आहे आणि इथून पुढे मिरवणुकीनं आपण सर्वत्र जाणार आहात. या निमित्तानं तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी आपण सारी मंडळी जमलोय. ज्यांचा आता या ठिकाणी उल्लेख झाला असे आपले सर्व सहकारी वाघमारेजी या ठिकाणी उपस्थित असणारे, आपले सरपंच सीताराम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या, आपल्या पाकडीचा सरपंच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, उपस्थित असणारे सर्व सहकारी, राजकीय सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आजचा हा आदिवासी दिन आनंदानं गौरवानं साजरा करण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी. खरं तर इतक्या मोठ्या संख्येनं आपण सारी मंडळी जमलेला आहात आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या देशाचा एका अर्थानं गौरव, स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा, आपल्या या देशासाठी ज्यांनी क्रांती करत रक्त सांडलं एका अर्थानं ते हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमा यांचं पूजन करून आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आपल्या आदिवासींच्या गौरवाचं स्थान ठरलेल्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी गुणगान गातोय, त्यांचे जय जयकार करतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला आदिवासी समाज म्हणून आपण एकत्र येण्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरित करतो. मी या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सर्व सहकारी आणि समोर उपस्थित असणारे आपण सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या देशाचा तिरंगा आणि त्याचबरोबर आपला ध्वज हातात घेऊन आपण ही मिरवणूक काढताय. आपल्या संपूर्ण आदिवासी समाजाला मी याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. तुमचं सगळ्यांचं यासाठी मनापासून अभिनंदन.
आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यामध्ये तर ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही समाजामधले नेते आणि आमच्या राजकारणी म्हणून आमची सगळ्यांची ती जबाबदारी आहे. आणि म्हणून याच भावनेतून मोदी सरकारनं ठरवलं की आपल्याला शिक्षण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. शिक्षणासाठीचे मित्रांनो ग्रॅज्युएशन असेल किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएटच्या पण वरती जाऊन आपल्याला शिक्षणाचे अधिकार आता आपल्याला देण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली. वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्टेल बांधले जातात. या हॉस्टेलच्या माध्यमाला मिळतं की त्या हॉस्टेलमध्ये अवस्था चांगली नसते. अशा वेळेला समाजातल्या नेत्या मंडळींनी या संदर्भामध्ये जर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं की आदिवासी समाजाचे अधिकार हिरावून घेतले जातात, आपल्या लक्षात आलं की त्याच्या या ठिकाणी कोणीतरी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करताय तर त्याच्या विरोधामध्ये देखील आपल्याला आवाज उठवला पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्या तरुणांना असलेला शिक्षणाचा अधिकार हा त्यांना मिळवून देता येईल. मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर सगळ्या आपल्या ज्या भगिनी आहेत या भगिनींच्या साठी सुद्धा या ठिकाणी वेळच्या वेळी जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये ज्या बाळंत महिला असतात त्या बाळंत महिलांना त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीच्या लसी या दिल्या जातात. आज त्याचबरोबरीनं महिलांना त्यांच्या पोटातल्या बाळाची योग्य काळजी घेता यावी यासाठी प्रधानमंत्री मातृवंदन योजना या मातृवंदन योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपये आपल्याला 3 टप्प्यावरती दिले जातात, जेणेकरून घरामध्ये परिस्थिती असो किंवा नसो आपल्या पोटातल्या बाळाचा त्या मातेला चांगल्या पद्धतीने सांभाळ करता येईल. याच्यासाठी 5,000 रुपये प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला दिले जातात. कोविडच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेक जणांनी आपल्या गावामधल्या वाडीतल्या लोकांना सांगितलं गावाच्या बाहेर जायचं नाही. मग गावाच्या वेशीवरती आपण दगड आणून टाकली, कुठेतरी मोठे मोठे वासे आणून टाकले, कुठे त्याच्यावरती पण तरी पण कोणताही संशय आला निवडणुकाचे काटे टाकले. लोक कुठे माथेरानला जायचे, कुठे प्रबळगडावर जायचे, त्या सगळ्यांच्या वाटा बंद केल्या. आपल्या गावातल्या पण काही लोकांना कामावर जायचे आपण बंद केले तर बाबा तू बाहेर जाशील आणि हा रोग घेऊन येशील. तर अशा वेळेला या ठिकाणी मोदीजींनी सांगितलं की ज्याच्या हातावरती पोट आहे, ज्याला या ठिकाणी आपल्याला काम नाही केलं तर घरात कमावतेचं साधन दुसरं काय नाही, त्याच्या घरात जेवण बनणार नाही, त्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणली की ज्याच्या माध्यमातून 5 किलो धान्य हे आपल्याला मोफत द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या माध्यमातून 2020 साली, 21 साली, 22 साली, 23 साली, 24 साली आपल्याला मोफत धान्य प्रत्येक माणशी 5 किलो धान्य मिळते. आणि आदिवासी समाजामध्ये तर आपल्याला या ठिकाणी अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी ज्यांच्याकडं या अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून ते आपल्याला दिलं जाते. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मंचावरचेही आपले सर्व सहकारी आहे, यांनाही माझी विनंती आहे की जे रेशन दुकान ज्याच्यामध्ये दर महिन्याला आपण जाता आणि दर महिन्याला आपण जाऊन तिथून धान्य आपण घेता, जर त्या दुकानात आपल्या रेशन कार्डावर आपली जी नावं नोंदणी केली कुटुंबातली त्या प्रत्येक माणसाकडे जर आपल्याला 5 किलो धान्य मिळत नसेल तर त्याची तक्रार आता इथे आपले या ठिकाणी पत्रकार आहेत गणपत वरगडा, तर पत्रकारांच्या माध्यमातून किंवा आपल्या संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे म्हणजे तहसीलदारांच्याकडे आपल्याला त्याची तक्रार केली पाहिजे. लोकप्रतिनिधी आमदार आम्ही असू किंवा खासदार असतील किंवा अन्य लोकांच्याकडे याची तक्रार केली पाहिजे. तर जर केंद्र सरकार आपल्यासाठी मोदी सरकार जर आपल्यासाठी 5 किलो धान्य प्रत्येकाला देतंय तर ते आम्हाला काय मिळत नाही हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. शासनाच्या सगळ्या योजना या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा केला पाहिजे. आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला प्रत्येक समाज आपल्या सर्व हितासाठी दक्ष असेल त्यावेळेला आपल्या या योजना केंद्र सरकारच्या योजना आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून आज आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. आपण ज्या प्रतिमा या ठिकाणी लावतो त्यांची आपण पूजा करतो. हुतात्मा बिरसा मुंडा की ज्यांना बिरसा आबा मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना म्हणतात, तर त्यांच्या माध्यमातून झालेलं कार्य ते फक्त मध्य प्रदेशापुरतं नाही राहिलं, ते संपूर्ण
पूर्ण देशभरामध्ये गेलं आणि म्हणून 2021 साली मोदी सरकारनं पहिल्यांदा ठरवलं की या देशामधल्या ज्या आदिवासींनी आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे त्यांचा संपूर्ण देशानं गौरव केला पाहिजे. फक्त आदिवासी समाजाचे ते दैवत नाही, ते आमचे सगळ्यांचे दैवत आहेत. आणि म्हणून 15 नोव्हेंबर 2021 पासून त्यांनी सांगितलं दरवर्षी 15 नोव्हेंबरला आपण हा दिवस जनजाती दिवस म्हणून आपण साजरा करू. आणि तेव्हापासून हा दिवस देशभर की त्या ठिकाणी ग्वाही पण देतो. या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आम्ही जे जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये आमच्या आदिवासी बांधवांसाठी एक आदिवासी भवन त्या ठिकाणी बांधलं गेलं पाहिजे. मागणी आपली आहे. आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा मी असेल, आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून आपली जी काही ही मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करू आणि ते पूर्ण करून घेऊ ही शाश्वतीपणे आम्ही करतो. आणि त्यामुळे आपल्या रॅलीला खरं तर उशीर झालाय, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. एवढंच सांगेन की या सगळ्या भागात काम करताना हा आमचा आदिवासी समाज असेल, आमचे आदिवासी बांधव असतील, हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी जे काही करावं लागेल, ज्यांना ज्यांना योजना समजतात, आपल्या समाजातली जी शिकलेली मंडळी आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि या योजनांच्या माध्यमातून 100% लाभार्थी तयार करण्यासाठी काम केलं पाहिजे. हे लाभार्थी तयार करण्यामध्ये प्रशासन जर काही आडमुठी भूमिका घेत असेल तर त्यांना जी भाषा समजते, ते आमदार साहेब असतील, आम्ही असू, ती भाषा बोलण्यासाठी कटिबद्ध आहोत. या माध्यमातून आपलं कल्याण करण्याची आमची भूमिका आणि भावना आहे ती आम्ही कायम पुढे ठेवू ही आपल्याला शाश्वती देतो. आजच्या मंद दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याच्यानंतर आहे कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला. अरे कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला. अब्बा भगवान बिरसा मुंडाचा जन्म या देशातील जनतेला जल जंगल जमिनीचा न्याय देऊन गेला. तर या संदर्भात आमदार महोदयांना मी या ठिकाणी आदिवासींच्या जमिन्या या बिगर आदिवासींनी घेतलेल्या आहेत आणि काळीमोल अशा किमतीत घेतलेल्या आहेत. आणि आज कलेक्टर वडना त्या पासिंगसाठी पुन्हा एक सामाजिक संघटनेकडे येत आहेत. त्यावेळी साहेब आम्ही तुमच्याकडे येतच होतो, परंतु या सारसई ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ 50 कोटीचा हा आदिवासी समाजावर फ्रॉड झालेला आहे. तर त्या संदर्भामध्ये मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की ज्या जमीन राहिली तर आदिवासी जिवंत राहील या उद्देशाने ज्या कलेक्टर पासिंग जे पत्र आलेले आहेत त्याच्या निवेदन करतो. आणि राहिला प्रश्न 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणजे 2024 रोजी आपल्या पनवेल तालुक्याचे स्मारक शिवछत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आमदार साहेब आम्ही आमदार साहेबांकडे आश्वासन दिलं की या पनवेल मध्ये जवळजवळ 80,000 जी लोकसंख्या आहे ती केवळ आणि केवळ आदिवासी समाजाची आहे. आणि त्या ठिकाणी आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की या तालुक्यामध्ये आदिवासी भवन होईल. आणि ते या ठिकाणी सावंत साहेब काही 2 शब्द सांगणार आहेत, ते आपण ऐकावे. धन्यवाद. जय आदिवासी. कोपऱ्यात काहीतरी आवाजाचा प्रॉब्लेम. जय आदिवासी. बिरसा मुंडा की नागा कातकरी की भगवान बिरसा मुंडा की. धरती आबा बिरसा मुंडा, हुतात्मा नागा कातकरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उद्रात जन्म घेतला, ज्यांच्यामध्ये न्याय आणि समतेचं तत्व आणि मूल्य पेरलं, त्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर, क्रांती सावित्रीबाई फुले या सगळ्यांच्याच कार्याला सलाम करत आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी फक्त 2 सन्माननीय आमदार साहेबांनी आदिवासी भवनाच्या संदर्भातला निर्णय घोषित केला. पाटील साहेबांनी त्याला दुजोरा दिला. या सगळ्या समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने मी अजून एक मुद्दा प्रस्तावित करतो. तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी उभा झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभा झालेला आहे. इथल्या सगळ्या आदिवासी बांधवांचं प्रतिनिधित्व म्हणून पनवेल तालुक्यामध्ये
बिरसा मुंडा आणि नाग्या कातकऱ्यांचा पुतळा उभा करण्याचा सुद्धा प्रस्ताव सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्यांना मान्य आहे का? सन्माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय पाटील साहेब दोघांनी अतिशय महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी फक्त 2 गोष्टी इथं बोलणार आहे आणि 2 गोष्टीनंतर मी इथं थांबणार आहे. बरंच ऊन झालेलं आहे आणि आपल्याला रॅलीला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आमदार साहेबांच्या भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि कळकळीचा मुद्दा आला तो म्हणजे आदिवासी समुदायाच्या जमिनीच्या संदर्भात. एक वेळ एका टायमाची भाकरी भेटली नाही तरी चालेल, परंतु आदिवासी समुदायाच्या हक्क अधिकाराच्या जमिनीचा प्रश्न पहिल्यांदा मिटला पाहिजे. आणि म्हणून त्या देशामध्ये महाराष्ट्र राज्याला 1971 आणि 70 ला जो शासन निर्णय केला आणि या रायगड जिल्ह्यामध्ये जो जमिनीचा प्रश्न, दलित जमिनीचा प्रश्न निकाली लागला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी या प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती केली पाहिजे आणि आपण एकजुटीचा संदेश इथं घेतला पाहिजे. एकजूट होण्याचा दिवस आहे. आदिवासी एकजूट, आदिवासी हक्क आणि अधिकार यांचं संरक्षण, आदिवासी समुदायाच्या संदर्भातला आरोग्याचा प्रश्न, आदिवासी समुदायाच्या मूलभूत गरजांचा प्रश्न हा मार्गी लागायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एकजुटीशिवाय कुठलाही पर्याय नाही. म्हणून आपल्याला सगळ्या एकजूट व्हावं लागेल. एकजूट होण्यासाठी कोणाची अडचण आहे का? कोणाची अडचण आहे का? ठाकूर वेगळा, कातकरी वेगळा, काय अडचण आहे का? सगळेजण आदिवासी आहेत. आदिवासी